नागपुरात येस बँकेकडून झालेल्या फसवणुकीच्या विरोधात मनसेनं आंदोलन केलं। येस बँकेकडून ग्राहकाची फसवणूक झाल्याचा मनसेचा आरोप आहे। मनसेचे शहर अध्यक्ष चंदू लाडे यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन करण्यात आलं। नागपुरात येस बँकेच्या अधिकाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांनी चोप दिला। नागपूरच्या येस बँकवर फसवणुकीचा आरोप करत मनसे आक्रमक झाली। मनसे कार्यकर्त्यांकडून एका अधिकाऱ्याला चोप देण्यात आलाय। एका शेतकऱ्याची फसवणूक केल्याचा येस बँकेच्या नागपूर शाखेवर आरोप करण्यात आलाय। शेतकऱ्याची जेसीबी ताब्यात घेऊन तातडीने लिलाव करण्यात आला, त्यामुळे शेतकऱ्याची मोठी फसवणूक झाल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला। मनसे कार्यकर्ते येस बँकेत शिरले, त्यांनी अधिकाऱ्याला जाब विचारला, यानंतर अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली। नागपूरमधील येस बँकेवर फसवणुकीचा आरोप करत या बँक अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली। वेळीच पोलीस दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला, त्यांनी अधिकाऱ्याचा बचाव केला। येस बँकेकडून लोन घेतलं होतं आम्ही जेसीबी करिता। 2 EMI थकीत झालेल्या होत्या, त्याच्यामुळे त्यांनी आमची गाडी सीज केली। पैसे भरायला गेलो आम्ही तर पैसे नसते घेत ते बँकवाले। आमची गाडी विकली म्हणत होते ते आम्हाला सांगितलं की तुम्ही पूर्ण पैसे भरा। आम्ही म्हटलं मी पूर्ण पैसे भरायला तयार आहोत। त्याच्यानंतर सांगितलं की सोमवारी आम्ही भरून देतो, तेव्हा त्यांनी दिली नाही। त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला बैठक झाली। पोलीस स्टेशनच्या बैठकमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही यांचे पैसे वापस करतो, गाडी वापस करतो, तरी यांनी गाडी वापस केलेली नाही। या बँकेने फ्रॉड केलेला आहे लोकांसोबत। लोकांनी इथून जेसीबी फायनान्स केलेला होता। 2 EMI फक्त पेंडिंग होती। 2 दिवसाच्या नंतर ते त्यांच्याकडे पैसे घेऊन गेल्यानंतरही त्यांनी ते पैसे स्वीकारलेले नाही आणि म्हणतात की बँक आम्ही तुमच्या जेसीबी विकून टाकल्या, तुमच्या जे होते ते करा।